मी सांगणार आहे. मला एक वेळ द्या. मला माहिती घेऊन द्यायची. काय झालं तरी पण गप्पा मीडियावर आल्यावर मारू नये या मताचा मी आहे. हं, मी कधीच मीडियाला कधी खोटं बोललो नाही. 2-2.5 वर्षात आणि आयुष्यात बोललो नाही. कारण आमच्या गोरगरिबाचा मायबाप म्हणून आम्हाला वाचा फोडली असेल तर हे मीडियानेच फक्त. हं, म्हणून तर आम्हाला गरिबाला आरक्षण मिळालंय. हं, हं, कारण काय एक मेसेज आलेला आहे की याची खात्री करा म्हणून आम्हाला. हं, मी आमच्या एस-पी साहेबाला पुन्हा एकदा बोलणार आहे. मागं सुद्धा मंत्रालयात एक गोष्ट अशी शिजली गेली होती. हं, त्यावेळेस सुद्धा मी आमच्या जालन्याच्या एस-पी साहेबाला सांगितलं होतं, हे असं-असं तिथं झालंय. हं, याची खात्रीलायक पूर्ण माहिती घ्या. तर होईल ना. तुम्ही तिथले सीसीटीव्ही घ्या. हं, तुम्ही बघा कोण-कोण गेलते आणि नावं केलीत. आता काल परवाचा झालेला प्रकार सुद्धा काल परवाचाच बोलतोय. ही ताजी बातमी आहे. बरोबर. की तू तिथं गेलाय. म्हणजे ज्या मंत्र्याकडे गेलेत ना, त्याला एक खुणलं असं आता लगेच. त्याच्या लगेच लक्षात आलं असेल की आपल्याला चालू आहे. कारण ही 24 तासला बोलतोय मी. हं, त्याच्या आता डोक्यात आलं असेल की आपल्याकडे चालते. त्या मंत्र्यांना माझं फक्त सांगणं आहे, नाव माहिती आहे आम्हाला. फक्त खात्री घेऊ तर मी तुझं नाव घेत नाही भाऊ. हं, काम करताना काम करावं हं, लोकांचं. जे लोकं वेळ मागतात ना त्यांना देवा त्यांचं करावं हं, काम. हं, म्हणजे निमंत्रण देऊन आमच्या विरोधात काम करणाऱ्याला बोलवता तुम्ही. हं. तिथं तुम्हाला वेळ आहे. आरक्षणाचे सोडवायला, सारथीचे, महामंडळाचे प्रश्न सोडवायला तुम्हाला वेळ नाहीये. त्यांना भेटायला तुम्हाला वेळ म्हणूया त्याला आपण की बऱ्याचशा योजना आमच्या थांबवल्या. हं. तिथं वेळ नाहीये. तुम्हाला व्हॅलिडिटी थांबल्यात, कुणबी प्रमाणपत्र राहिले, हं, हं. गॅझेट राहिलंय, सातारा संस्थांचं. ते ते अभ्यासकांना दिला पाहिजे. त्या संध्यात बैठका लावल्या पाहिजे. तिथं वेळ नाही. पण जे आरोप करते त्यांचं विशेष निमंत्रण देऊन बोलायला वेळ आहे. ते पुन्हा अगदी अगदी म्हणजे मनोज दादा, तुम्ही सुद्धा तुम्ही त्या तुम्ही जे माध्यमातून तुम्ही जे एक मराठा एकटं समाजाला आवाहन आणि केलंय, विरोधातली टोळी पण. हं, हं. तुम्ही जे मराठा समाजाला आवाहन केलंय की जे मराठा आरक्षणासाठी रस्त्यावर उतरत नाहीत, मराठा समाजाला साथ देत नाहीत, अशा मंत्र्यांना, अशा आमदारांना 2029 ला पाडा. ते याच मंत्र्यांसाठी, याच नेत्यांसाठी आहे का? नाही, नाही. तो वेगळा विषय. हा फक्त काल कळालाय आम्हाला अंदाजे म्हणून मी कुठेही बोलत नाही हाच विषय. हं, की आपण काही पण मीडियासमोर बोलायचं नसतं. उगाच तोंडाला येईल ते उठायचं आणि बोलायचं. हं, पण जे खात्रीला आहे त्याचे देणारा माणूस सुद्धा खूप मोठा अधिकारी आहे. हं, त्याने सांगितलेली कालची माहिती की अशा-अशा मंत्र्यापाशी असे-असे लोक असलेले होते. ह्या लोकांना विशेष निमंत्रण देऊन बोलायची वेळ काय देतात बुवा हे. यांना काय इथं वेळ आहे तिकडं खऱ्या लोकांना द्यायला वेळ नाही यांच्याकडं. मराठ्यांसाठी झटणाऱ्या लोकांसाठी वेळ नाही यांना द्यायला. हं, असा एक होता आम्हाला काल, की हे असे लोक घेऊन बसलेत विशेष यांनी सगळं आतापर्यंत देवारात केलाय. हं. असे आणि जे खरे लढतेत मराठा समाजात 40 वर्षापासून त्यांना द्यायला वेळ नाही भाऊ यांच्याकडं. असा एक होता. म्हणलं मी तुमच्यावर विश्वास ठेवत नाही बा. मला खात्री करू द्या अगोदर. कोण होतं, कशामुळे बोलवलेत, का बोलवलेत, ही विषय वेगळा आणि तुम्ही म्हणलेला ते जो विषय वेगळा आहे आमदारांचा, की माझी जी चर्चेच्या माध्यमातून हात जोडून सगळ्या महाराष्ट्रातल्या आमदाराला विनंती. मराठ्यांनी तुम्हाला मतं केलेत. पाटलांचे मतं तुम्हाला मिळालेले आहेत म्हणून तुम्ही आमदार झालेला आहे. तुम्ही प्रत्येक तहसीलदारला, कलेक्टरांना विचारा आपल्याकडे नोंदी किती सापडल्यात आणि प्रमाणपत्र का देत नाहीत. कारण तुमच्या सरकारनं म्हणजे जे आमदार त्यांच्या सरकारनं हैदराबादचा जी-आर काढलाय. मग तुमच्या आमदाराचं काम नाही का हैदराबादचा जी-आर काढला, जी-आर प्रमाणे कुणबी प्रमाणपत्र द्या लोकांना, त्यांच्या व्हॅलिडिटी द्या. शिक्षणात नोकरीत त्यांना व्हॅलिडिटी लागतात. का देत नाहीत? आमदार का विचारत नाहीत? मतदानाच्या दिवशी येत आहे. आणि या प्रमाणपत्र देताना तुम्ही धारेवरती कसं काय धरत नाहीत? आणि मराठा समाजाला सुद्धा आव्हान आहे माझं. आपण आपल्या आमदाराला म्हणा, आहे तर तुम्ही आम्हाला प्रमाणपत्र द्या. हं, आम्ही हं. तुमचेच आहेत. हे गोड सांगतो, विरोध नाही करत. आता बिलकुल. केलेला आमदार आता काय करावं मग 2029 ला सांगा दादा, तुम्हीच सांगा आम्ही काय करावं. यांनी जी-आर काढलाय. पकाने उलट आमदारांनी एक मागणी करायला पाहिजे सगळ्या. माझ्या तालुक्यातले सगळे मतदारसंघातले कुणबी प्रमाणपत्र द्या, व्हॅलिडिटी द्या. कारण आमच्या सरकारनं जी-आर काढलाय मराठ्यांसाठी हे ठासून आमदारांनी सांगितलं पाहिजे. आणि जनतेने तुमच्या सरकारनं काढलंय आमच्या लेकराबाळाचं कल्याण करण्यासाठी, पण आमदार साहेब, खासदार साहेब, मंत्री महोदय तुमचं लक्ष नाही आमच्याकडं. तुम्ही आमचे कोणते प्रमाणपत्र द्या. हे लोकांनी मराठ्याने सुद्धा त्यांना म्हणलं पाहिजे आणि आमदार अगदी. सुद्धा मराठ्याला मनाने म्हणायला पाहिजे की मी तहसीलदारच्या मागे लागलोय, मी कलेक्टरांच्या मागे लागलोय की तुमचे कोणते प्रमाणपत्र व्हॅलिडिटी द्या म्हणून. नसता मतदाराच्या दिवशी 100% आम्ही मराठी डोक्यात ठेवणार आहेत.
की तू आमचं प्रमाणपत्र काढायला एक बी आमदार आला नव्हता म्हणून ते आव्हान आहे, हात जोडून आहे आमदाराला पण आणि जनतेला पण. अगदी आता पुढच्या काळामध्ये तुमच्या सगळ्या आव्हानाला आमदारांनी साथ प्रयत्न देतील करा. मराठा आमदार अशी अपेक्षा करूया. मनोज दादा, या सगळ्यामध्ये तुम्ही पहिल्या प्रश्नाला ज्यावेळी उत्तर देताना म्हणालात की आता मराठा समाज आता ओबीसी मध्ये येतोय, हैदराबाद गॅझेटियर लागू झालेला आहे आणि साताऱ्याच्या संदर्भात प्रयत्न सुरू आहेत. आता काम आरक्षणाच्या लढा जो आहे तो आता संपत आलेला. मात्र हैदराबाद तुमचं मुंबईतलं ज्या देशभरामध्ये ज्या आंदोलनाची नोंद घेतली गेली, असं मुंबईतलं आंदोलन यशस्वी झालं. सरकारनं हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भातला GR काढला, तुम्ही तो मान्य केला. मात्र अजून त्याची अंमलबजावणी कार्यपद्धती कशी करायची याबद्दलच साशंकता होती. आता या मागच्या काही दिवसांमध्ये त्याची कार्यपद्धती कशी असावी हे ठरवण्यासाठी समिती गठीत केली आहे. मनोज जरांगे पाटील कुठेतरी या शासन दिरंगाईकडे कसं बघतायत? चुकीचं धोरण आहे त्यांचं. कारण विखे पाटील साहेबांवरती आणि मुख्यमंत्री साहेब फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी 100% विश्वास ठेवला तर ठेवला. मग आता त्यांनी विश्वास जिंकणं गरजेचं होतं. ज्या तुम्ही भ्यायचं काय काम आहे कोणाला? हैदराबादच्या गॅझेटमध्ये जेवढ्या नोंदी आहेत त्या नोंदीनुसार मराठवाड्यातला सगळा मराठा हा कुणबी कचाकच प्रमाणपत्र देऊन टाकायचे. तुम्ही प्रत्येक वेळेस नवीन समिती नेमणार, प्रत्येक वेळेस तुम्ही नाटक करणार. असं विश्वास संपादन केलेला विश्वासघात कधी करायचा नाही. कधी नव्हे ही मराठा समाज कधीच विश्वास ठेवत नाही नेत्यांवरती. विखे पाटील साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास ठेवला. विखे साहेबांचं काम आहे एक पण भेटी थांबता कामा नाही. दुसरं कुणबी प्रमाणपत्र जेवढ्या 58 लाख सापडल्या त्याचे कुणबी प्रमाणपत्र देणं. तिसरं काम काय विखे पाटील साहेबांचं? शिंदे समितीनं रोज नोंदी शोधणं. चौथं काम काय विखे पाटील साहेबांचं? की विखे पाटील साहेबांनी तो GR काढला हैदराबादचा, त्यानुसार कुणबी प्रमाणपत्र तातडीनं द्या. जेव्हा अधिकारी देणार नाही त्याचा फौजदारी गुन्हे दाखल होणार आहेत. हे सरळ त्यांनी एक परिपत्रक काढायला पाहिजे. त्यांनी मराठवाड्याची एक उपसमितीची बैठक सुद्धा विखे पाटील साहेबांना पाहिजे. मराठ्यांनी विखे पाटील साहेबांवर टाकला ना, विश्वास जिंकण्याचं काम करा. एकदा जर विश्वास डळमळीत झाला ना विखे पाटील साहेब, तर पुन्हा मराठी जवळ नाही करत. मी विरोध नाही करायलो, समजून सांगायलोय. आम्ही सुद्धा विश्वास ठेवला विखे पाटील साहेब तुमच्यावरती आणि फडणवीस साहेबांवरती सुद्धा. आणि तुम्ही देत नाहीये कुणबी प्रमाणपत्र. म्हणजे ही शोकांती काय? हैदराबाद तयार करा. सातारा संस्थांचा कधी काढणार आहे तुम्ही? सगळ्या लोकांची आमची काढी लागल्यावर, आमचे सगळे शिक्षण बरबाद झाल्यावर, सगळे नोकऱ्यातून बरबाद झाल्यावर, एक तर आमच्या सगळ्या ओपनच्या जागा यांनीच खायच्या. माझी लढाई संपलेली नाही. आरक्षणाची संपलेली नाही. मी यंत्रणा उभारण्यासाठी वेळ मागतो. यंत्रणा उभा करणं मला आरक्षणाचं पण काम करा आणि यंत्रणा पण उभी करून देता येणार आहे समाजाला. परंतु जाणून बुजून तुम्ही आम्ही करताय. आम्ही विश्वास विखे काय म्हणते तुम्ही साता संस्थांचं GR काढा. ते संस्थांचं कितीतरी वर्षापूर्वीचं त्या नोंदी आहेत. जर 15 लाख असतील त्याचं तर 42 लाख मराठा नुसता माझा गरीब मराठा एकटाच 42 लाख मराठा पश्चिम महाराष्ट्राला जातोय. किती कल्याण होतं लेकरात माझ्या. तुम्ही ते करतच नाहीये. सारखीच्या सगळ्या योजना बंद करत आणल्या. सगळ्या योजना साहेब हे माझ्या खात्री लाईक सांगतो. सगळ्या योजना बंद कर. 80,000 पोरांना आणखी शिष्यवृत्ती नाहीये. कोणतं काम करताय? आणि हे LY सुरू नाहीयेत आर्थिक महामंडळाचे, विकास महामंडळाचे. आणि ते परतावे कोणी द्यायचे? लाखो पोरं आमचे तुमचे सिव्हिल तुमच्यामुळे झाले. तुमच्या समोर पोरांनी कुठून भरायचे हप्ते? तुमच्या जीवावरती त्या गाड्या घेतल्या, ते ट्रॅक्टर घेतले. तुम्ही नसते म्हणले कशाला घेतल्यास त्या पोरांनी? कोण तुम्ही कशामुळे वाटोळा करताय आमचं? तुम्ही आमच्या जागा सगळ्या खाल्ल्या आतापर्यंत. आता मला इथून पुढे खाऊ द्यायला नाही मराठ्याच्या जागा. 50% ओपन मध्ये म्हणजे 52% ओबीसीच्या जागा पण खाल्ल्या आणि 5% घुसले. इकडं 30% करायला. 18% आम्ही दलित, मराठा, मुस्लिम, ब्राह्मण अनेक समाज त्याच्या आख्या जागा ठेवायचे. तिकडे येऊन इकडे हाणायचे. आता मला मी मराठा समाजाची जागा कुठं खाऊ देत नाही. मराठ्याच्या अधिकारावर अन्याय होऊ देत नाही. मराठा कोणत्याही पक्षात असू द्या त्याच्यावर बी मी अन्याय होऊ देत नाही. म्हणजे मनोज दादा, सरकारनं ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटियर संदर्भात जो शब्द दिला होता तो पाळावा असं तुमचं म्हणणं आहे. सरकारनं मराठा समाजाचा विश्वास जो आहे तो संपादित केलेला आहे, तो कुठेही डळमळीत होऊ देऊ नये असा विषय आहे. या सगळ्यामध्ये तुम्ही मगाशी पहिल्यापासून बोलताना वारंवार उल्लेख केलात संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा. त्या हत्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख आणि त्यांच्या कुटुंबाला न्याय मिळावा म्हणून तुम्ही अनेक वेळेला रस्त्यावर उतरल्याचं पाहायला मिळालं. मात्र पोलिसांच्या बाबतीमध्ये जो कृष्णा आंधळे फरार आहे तो अजून सापडला नाही. मागच्या वेळेला बातम्या येत होत्या तो गावात येऊन गेला, तो बीडमध्ये येऊन गेला. पोलीस यंत्रणेसंदर्भात आणि या सगळ्या तपासावर मनोज जरांगे पाटलांचं काय म्हणणं आहे? अरे हे काय होतंय बघा, यांनी त्याला पळून गेलाय का पळवलाय हे सुद्धा खूप गरजेचं आहे. याच्या पाठीमागं कोण आहे, कसं काय सापडत नाही. एक साधा आरोपी
एवढी मोठी यंत्रणा महाराष्ट्रातल्या पोलिसांची सक्षम असताना एक साधा आरोपी सापडत नाही. संतोष भोये यांच्या त्या कुटुंबाला किती धोका. आता जर बाहेर आला तर त्याने जर एखाद्या दिवशी गोळ्या घातल्या त्या कुटुंबाला तर मग काय कसं होणार राज्यात? ही कुठली भूमिका आहे? हं, हं. तपासच व्यवस्थित करत नाहीये. इतकं सक्षम असणारं पोलीस खातं आपलं, ते जर त्याचा तपासच करण्यात त्याला सापडा ना, त्याचे जर सगळे लोकेशन घेतले, त्याचे जवळ